उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला टाळं लावण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं. कबरीच्या सुरक्षेत तारेच्या कुंपणाची वाढ. जागतिक जल दिनानिमित्त वॉकथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद. जलसंकट दूर करण्यासाठी सगळ्यांचा सहयोग आवश्यक, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचं प्रतिपादन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगरातील खुलताबादेत असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला टाळं लावण्यासाठी आलेल्या शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी समृद्धी महामार्गावरच अडवून त्यांना जिल्ह्याबाहेर रवाना केलंय. तर कबरीच्या सुरक्षेत तारेचं कुंपण वाढवलं असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्यभरात मागील काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीला घेऊन मोठं राजकारण पेटलं आहे. विविध संघटना, पक्षांच्या प्रतिनिधींकडून याबाबत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत, तर अनेक संघटनांनी आंदोलनाचाही इशारा दिलाय. त्यातच आता छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं औरंगजेबाच्या कबरीला टाळं लावण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे हे खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला टाळं लावण्यासाठी मुंबईहून आले होते. पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील अजिंठा इंटरचेंज इथं त्यांना रोखलं आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याबाहेर रवानगी केली. दरम्यान प्रशासनानं कबरीच्या सुरक्षेचं कवच आणखी वाढवलं असून कबर परिसरातील संरक्षक भिंत आणि पाठीमागील बाजूस ठोकलेल्या पत्र्यावर आता काटेरी तार लावण्यात आली आहे. त्यामुळे आतमध्ये कोणीही जाऊ नये अशी खबरदारी घेतली जात आहे. मात्र गनिमी काव्यानं कबरीला टाळं ठोकणारच असा इशारा शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटील यांनी दिलाय. दरम्यान बाळराजे आवारे पाटील यांचे समर्थक राजश्री उमरे आणि अन्य साथीदारांना पोलिसांनी करमाड नजीक असलेल्या कोंबेफळ इथं पकडून नजर कैदेत ठेवलं असल्याची माहिती देखील पुढे येतेय. शासनाच्या विविध योजना आणि उपाययोजनाद्वारे मराठवाड्यातील जलसंकट दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून या प्रयत्नांमध्ये सगळ्यांचा सहयोग आवश्यक असल्याचं आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आज केलंय. जागतिक जल दिनानिमित्त शहरात वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं. विभागीय क्रीडा संकुल इथून सुरुवात होऊन संत गजानन महाराज मंदिरापर्यंत जाऊन पुन्हा क्रीडा संकुल इथं समारोप करण्यात आला. या वॉकथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. कार्यक्रमास पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कीर्ती जमदाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी संभाजी देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, डॉक्टर अभय धानोरकर, कार्यकारी अभियंता सिंचन विजय कांबळे, गटविकास अधिकारी गंगापूर सुहास वागचौरे, गटविकास अधिकारी खुलताबाद प्रकाश नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी साळुंखे, सहाय्यक प्रशासन अधिकारी रामदास उत्तरवार, सहाय्यक गटविकास अधिकारी खुलताबाद गोरख पवार, उप अभियंता बांधकाम दिनकर बोठे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागार, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. स्टरलाइटचे मिलिंद पाटील, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप सिंग बयाज, जिल्हा समन्वयक किरण बिलोरे यासह विविध विभागांचे अधिकारी, सामाजिक संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पाण्याच्या जपून वापराबाबत मार्गदर्शन करत जलसंवर्धनासाठी प्रशासनानं हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली आहे.
राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितलं की मराठवाड्याच्या जलसमृद्धीसाठी शासन विविध उपक्रम राबवत असून त्याला सर्व संस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. जलसंकट दूर करण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलंय. कार्यक्रमाचं प्रास्ताविक दिलीपसिंग बयाज यांनी केलं. सूत्रसंचालन मीनाक्षी बालकमल यांनी केलं तर आभार प्रदर्शन किरण बिलोरे यांनी मानले. चालू आर्थिक वर्षामध्ये महानगरपालिकेची कर वसुली समाधानकारक नसल्याचं प्रतिपादन महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी केलं असून कर वसुलीत मागे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत. आता टॅक्सची 8-9 दिवस आहे. आतापर्यंत जे प्रगती केलेली आहे ते खूप म्हणजे माझे तरी समाधानकारक नाही आहे. आणि ज्या कर्मचारी कामचुकारपना केलं, अप्रैल 1 इस बार फुल नहीं बनाएंगे, फुल देंगे उनको, मतलब उनका परफॉर्मेंस असेसमेंट होगा आणि प्रत्येक कर्मचारीचा असेल. प्रत्येक रिस्ट्रक्चरिंग एप्रिल 1st वीक में बरेच रिस्ट्रक्चरिंग आम्ही करणार आहे. असलेलं सेवानिवृत्त, आउटसोर्सिंग आणि कॉन्ट्रॅक्च्युअल या सर्व कर्मचाऱ्यांचं वेट फॉर अ बिग सरप्राईज. आता काम नदीमध्ये प्रामुख्याने जे सांडपाणी, यापूर्वी आपण ज्या ठिकाणी बसायचो तिथं आता थोडं आल्हाददायक वातावरण आहे. कारण पाठीमागे जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री सप्टेंबरमध्ये शिंदे सरांनी सुरू केलं होतं, त्याचं कार्यान्वित केलं. आणि आज मला पुढच्या प्रेस कॉन्फरन्स आपण त्या परिसरामध्येच जाऊया. माझा एक व्हिडिओ तुम्हाला पोस्ट केलं होतं मी तुम्हाला, की आम्ही स्वतः पर्सनली चेक केलं, त्याला चांगलं रिझल्ट आहे. आणि त्या रिझल्टनी 10 लाख लिटर आम्ही आर्मी कॅन्टोन्मेंट बोर्डला, त्यांचं बरेच शहराचा लंग्स आहे आर्मी कॅन्टोन्मेंट बोर्ड, म्हणजे तिथं मोठी हिरवळ आहे, मोठी स्पेस आहे, परंतु ते हिरवळ होण्यासाठी पाणी लागतं. ते 10 लाख लिटरची आम्ही एक प्रकल्प बनवून त्यांना देणार आहे, जेणेकरून त्या ठिकाणी झाडं आणि त्यांचं स्पोर्ट्स फॅसिलिटीज आणि अन्य फॅसिलिटीज ते डेव्हलप करण्यामध्ये त्यांना सोयीस्कर पडतील. अशाच पद्धतीने गारखेडा परिसरामध्ये जे विभागीय क्रीडा संकुल आहे त्याही फार मोठा खूप धूळ असतो त्या ठिकाणी, त्यालासुद्धा आपण एक 10 लाख लिटरची सुद्धा त्या ठिकाणी प्रकल्प करण्याचा ते आम्ही तयारी करत आहोत. काला दहीहंडी फोडून पैठण नाथषष्ठी उत्सवाची सांगता करण्यात आली आहे. यावेळी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा असं म्हणत वारकऱ्यांनी धरली आहे घराकडची वाट. काल अष्टमीच्या मुहूर्तावर शनिवारी सूर्यास्ताच्या समयी पैठण येथील बाहेरील नाथ समाधी मंदिरात नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते नाथ समाधी मंदिरात काला दहीहंडी फोडली. तर नाथ विश्वस्त मंडळाच्या वतीनं आमदार विलास बापू भुमरे यांनी मंदिराबाहेर काला दहीहंडी फोडून 3 दिवसीय नाथषष्ठी यात्रा उत्सवाची सांगता केली आहे. नाथ संस्थांच्या वतीनं नाथ मंदिर समोरील बाहेर डोम मध्ये नाथ मंदिर संस्थानचे अध्यक्ष विलास बापू भुमरे यांच्या उपस्थितीत वारकऱ्यांच्या हस्ते काला दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तनही झालंय. यावेळी नाथ समाधी मंदिर व मंदिराबाहेर मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते. बाहेरील नाथ समाधी मंदिर परिसरात जागा अपुरी असल्यानं राज्यभरातून आलेल्या वारकरी भाविकांना काला दहीहंडी सोहळा बघता येत नव्हता. यासाठी तत्कालीन नाथ मंदिर संस्थान अध्यक्ष तथा खासदार संदीपान भुमरे यांनी 5 वर्षांपासून मंदिराबाहेर काला दहीहंडी फोडण्याचा सोहळा सुरू केला. हा सोहळा बघण्यासाठी हजारो वारकरी भाविक गर्दी करतात आणि प्रत्यक्ष काला प्रसादाचा लाभ घेतात. यावेळी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे, मुख्याधिकारी संतोष आगळे, तहसीलदार दत्ता भारसकर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, नाथ संस्थान विश्वस्त दादा बारे, उभाटा नेते दत्ता गोरडे, नंदलाल काळे, रवींद्र काळे, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जितू परदेशी, पवन लोहिया, लक्ष्मण आवटे, सुरेश दुबाले आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येनं भाविक हजर होते.
दुपारी 3 वाजता परंपरेनुसार गावातील नाथवाड्यातून नाथ वंशजांची मानाची दिंडी गोदावरी वाळवंट मार्गानं सायंकाळी बाहेरील नाथ समाधी मंदिरात दाखल झाली। यावेळी महाराजासह वारकरी भाविकांनी भानुदास एकनाथांचा जयघोष, टाळ मृदुंगावर ठेका घेत सात पावली खेळत आनंद साजरा केला। नाथषष्ठी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक पैठण नगरीत दाखल झाले होते। 3 दिवस सोहळ्यात सहभागी झालेल्या शेकडो दिंड्या व वारकरी भाविकांनी आज शनिवारी काला अष्टमीच्या मुहूर्तावर सकाळपासून आपापल्या फरडावर कीर्तन करत काला दही अंडी फोडून काल्याच्या प्रसादाचा लाभ घेतला। खांद्यावर भगवी पताका, गळ्यात टाळ, वीणा, पखवाज घेऊन आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम 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 घ्यावा असे अभंग गात वारकऱ्यांनी पैठण देवनगरीचा निरोप घेतलाय। एडीएन न्यूज साठी सिनियर जर्नलिस्ट विशाल सिंग, करकोटक, पैठण। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते। तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो। त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रहे तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर।
ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चालान ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। तालुका गाव पातळीवर शासकीय कार्यालय, शाळा, अंगणवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचं महत्त्व, पावसाचं पाणी संकलन, पाणी बचत, पाणी तपासणी कशा पद्धतीनं केली जाते याबाबत विविध ठिकाणी कार्यक्रम घेत जिल्ह्यात जागतिक जल दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी जिल्ह्यात 22 मार्च रोजी जागतिक जल दिन उत्साहात साजरा करण्याचं आवाहन केलं। या आवाहनाला जिल्ह्यातील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद देत जिल्ह्यात आज मोठ्या उत्साहात जागतिक जल दिन साजरा केला। जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात जागतिक जल दिनाचं नियोजन करण्यात आलं होतं। तालुका पातळीवर पंचायत समिती, गाव पातळीवर ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचं महत्त्व, पावसाचं पाणी संकलन, पाणी बचत, पाणी तपासणी कशा पद्धतीनं केली जाते याबाबत माहिती देण्यात आली। विद्यार्थ्यांनी गावात जलदिंडी काढून ग्रामस्थांना पाण्याचं महत्त्व पटवून दिलं। शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत मधील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत परिसराची साफसफाई करण्यात आली। ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी जलप्रतिज्ञा घेऊन पाणी बचत व काटकसरी न वापरण्याचा संकल्प केलाय। तालुका व गाव पातळीवर या जलदिन कार्यक्रमात गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विस्तार अधिकारी, पंचायत, आरोग्य, शिक्षण, कृषी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, जलजीवन मिशनचे गट समन्वयक, समूह समन्वयक, आरोग्य सेवक, शिक्षक, आशा वर्कर, स्वयंसहाय्यता समूहातील महिला, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मोठ्या उत्साहात जलदिन साजरा केलाय। पशुवैद्यकीय दवाखाना वडोद बाजार कार्यक्षेत्रातील भालगाव इथं 100 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला। त्या अंतर्गत थेट पशुपालकांशी संवाद साधत पशुसंवर्धन विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे। थेट पशुपालकांशी संवाद या कार्यक्रमाद्वारे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विजय फुनसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वडोद बाजार कार्यक्षेत्र बालगाव इथं 100 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे। या कार्यक्रमात पशुपालकांशी संवाद साधून शासनाच्या योजना आपल्या दारी कशा येतील यावर सूक्ष्म माहिती अवगत केली। तसंच किसान क्रेडिट कार्डची माहिती समजावून सांगून पशुपालकांना किसान क्रेडिट कार्डचं अर्ज वितरित केलं व जास्तीत जास्त अर्ज भरून सादर करण्याबाबत सांगितलं। संस्था प्रमुख डॉक्टर अभय डुकरेकर, पशुधन विकास अधिकारी यांनी विभागामार्फत सुरू असलेल्या योजनांची माहिती अवगत केली। तसंच सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर बिडाईत यांनी थेट पशुपालकांशी संवाद या कार्यक्रमाची रूपरेषा व उद्देश याची माहिती अवगत केली। या प्रसंगी डॉक्टर लालसिंग जाधव, भालगाव येथील दूध डेअरीचे चेअरमन गणेश कोलते, काकासाहेब कोलते, आसाराम कोलते, शिवाजी कोलते, कर्मचारी ढेपले, तुपे जाधव व खासगी सेवा देणारे म्हस्के आदी कार्यक्रमास उपस्थित होते। मनपा प्रियदर्शनी विद्यालयात निपुण महाराष्ट्राची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आल्यानंतर शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद यांनी तपासणी करत त्यांच्याकडून शाळेत राबवण्यात येत असणाऱ्या उपक्रमाबद्दल कौतुक केलं आहे। मनपाच्या प्रियदर्शनी विद्यालयात शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद यांनी भेट दिली असता शाळेतील भौतिक सुविधा व परिसर पाहून मनपा आयुक्त जी श्रीकांत तसंच उपायुक्त अंकुश पांढरे, शिक्षण नियंत्रक गणेश दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या शाळेत राबवण्यात येत असणाऱ्या उपक्रमाबद्दल कौतुक केलं। भारत सरकारनं निपुण भारत अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांनी इयत्ता 2री पर्यंत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान सन 2026-27 पर्यंत प्राप्त करण्याचं लक्ष्य निर्धारित केलं आहे। या अनुषंगाने इयत्ता 2री पेक्षा वरच्या वर्गातील ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केली नाही त्यांना त्या प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। म्हणून निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत कृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे।
वर्गातील 100% विद्यार्थ्यांनी 100% अध्ययन क्षमता प्राप्त करणं अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणं, विद्यार्थ्यांना शिकण्यास आव्हान देणं, अध्ययन उपक्रम कृती, विद्यार्थ्यांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग करणं, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणं, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शिक्षणाची गती वाढवणं, 2री ते 5वीच्या प्रत्येक वर्गातील किमान 75% विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणं असं ध्येय या अभियानाअंतर्गत निश्चित करण्यात आलं आहे. सदरील कृती कार्यक्रम 5 मार्च 2025 ते 30 जून 2025 या कालावधीमध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आज मनपा प्रियदर्शनी विद्यालयामध्ये शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद यांनी सदरील कार्यक्रमाबद्दल शिक्षकांना मार्गदर्शन केलंय. या प्रसंगी शिक्षण उपनिरीक्षक विभागीय शिक्षण उपसंचालक सतीश सातव यांनी सदरील शासन निर्णयाचं वाचन करून शिक्षकांना मार्गदर्शन केलं. शाळेमध्ये सुरू असलेल्या प्रभावी अंमलबजावणीमुळे समाधान व्यक्त केलं. शाळेच्या भेटीच्या वेळी मनपा शिक्षण अधिकारी भारत तिनगोटे, मुख्याध्यापक संजीव सोनार हे सोबत होते. शाळेच्या उपलब्ध सोयी सुविधा पाहून शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद थक्क झाले. डी-मार्टची कम्प्युटर लॅब, कंटेनर लॅब, डेन्स फॉरेस्ट, परसबाग, रेन वॉटर हार्वेस्ट, कंपोस्ट खत निर्मिती, शाळेतील खेळणी, ICT लॅब, लँग्वेज लॅब, अब्दुल कलाम आझाद लॅब पाहून समाधान व्यक्त केलं. विद्यार्थ्यांनी त्यांना संगीत साहित्याचा वापर करून विविध धून वाजवून दाखवले. विद्यार्थ्यांना त्यांनी गुलाब पुष्प देऊन कौतुक केलं. या प्रसंगी मुख्याध्यापक संजीव सोनार, BR राठोड, तेजस्विनी देसले, मनीषा नगरकर, स्मिता मुळे, सुनीता जोशी, वंदना पवार, मोनिका चव्हाण, रश्मी होनमुटे, संगीता चौधरी, काकासाहेब जाधव, सचिन लवेरे यांची उपस्थिती होती. शिवसेना सदस्य नोंदणी अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवा असं आवाहन आमदार प्रदीप जयस्वाल यांनी शिवसेना सदस्य नोंदणी मोहीम दरम्यान पदाधिकाऱ्यांना केलं आहे. शिवसेना सदस्य नोंदणी मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात जोरात सुरू असून या अभियानाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय. पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी आणि शिवसेनेचा विस्तार करण्याच्या दृष्टीनं हे अभियान महत्त्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर आज आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या संपर्क कार्यालयात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सदस्य नोंदणीच्या गतीला अधिक चालना देण्यासाठी विविध रणनीती ठरवण्यात आल्या आहेत. या बैठकीत आमदार प्रदीप जयस्वाल यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून पक्ष सदस्य नोंदणी करण्याचं आवाहन केलं. त्यांनी सांगितलं की शिवसेनेचा विस्तार हा प्रत्येक शिवसैनिकाच्या मेहनतीवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येकानं या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून पक्षासाठी जास्तीत जास्त नवीन सदस्यांची नोंदणी करावी असं म्हटलं. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला टाळं लावण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं. कबरीच्या सुरक्षेत तारेच्या कुंपणाची वाढ. जागतिक जल दिनानिमित्त वॉकथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद. जलसंकट दूर करण्यासाठी सगळ्यांचा सहयोग आवश्यक. राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचं प्रतिपादन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.